यिर्मया अध्याय 41. 7व्या महिन्यात असे झाले की इश्माएल बिन नथन्या बिन अलीशामा, जो राजवंशातला असून राजाच्या मुख्य अंमलदारांपैकी होता, तो व त्याचबरोबर 10 माणसे ही गदल्या बिन अहिकाम याजकडे मिस्पा येथे आली. मिस्पा येथे ते एका पंक्तीला बसून जेवले. त्या प्रसंगी इश्माएल बिन नथन्या व त्याच्या बरोबरची 10 मनुष्ये ह्यांनी उठून गदल्या बिन अहिकाम बिन शाफान, ज्यास बाबेलाच्या राजाने देशावर अधिपती म्हणून नेमिले होते, त्यास तरवारीने ठार मारिले. त्याप्रमाणेच मिस्पा येथे गदल्याजवळ जे सर्व यहुदी होते त्यास व तेथे असलेले खासदी योद्धे यासही इश्माएलाने जीवे मारिले. त्याने गदल्याचा वध केला. ही गोष्ट बाहेर फुटण्यापूर्वी दुसऱ्या दिवशी असे झाले की शखेम, शिलो व शोमरोन येथून 80 मनुष्ये आली. त्यांच्या दाढ्या मुंडलेल्या, त्यांची वस्त्रे फाडलेली, त्यांच्या अंगास घाय झालेले व परमेश्वराच्या मंदिरात अर्पावयासाठी हाती अन्नार्पणे व ऊद असलेली अशी ती आली. इश्माएल बिन नथन्या हा मिस्पा येथून त्यास सामोरा गेला. तो वाटेने रडत गेला. त्यांची भेट झाल्यावर तो त्यास म्हणाला, गदल्या बिन अहिकाम याजकडे चला. ते शहराच्या मध्यभागी आल्यावर असे झाले की इश्माएल बिन नथन्या याने व त्याच्या साथीदारांनी त्यास जीवे मारून विहिरीत फेकून दिले. पण त्यापैकी 10 जण इश्माएलास म्हणाले की आम्हास मारून टाकू नको, कारण आमच्याजवळ शेतात लपवून ठेविलेला गहू, जव, तेल व मध यांचा साठा आहे. तेव्हा त्याने त्यास सोडून दिले. त्यांच्या बांधवांबरोबर त्यास मारिले नाही. इश्माएलाने पूर्वी ज्यास मारिले होते त्यांची प्रेते त्याने गदल्याच्या बाजूला एका विहिरीत टाकिली होती. ही विहीर आसा राजाने इस्रायलाचा राजा बाशा याच्या भीतीने खणली होती. ही विहीर इश्माएल बिन नथन्या याने प्रेताने भरून काढली. तेव्हा इश्माएलाने मिस्पा येथे असलेले सर्व अवशिष्ट लोक पकडून नेले. राजकन्यास व मिस्पा येथे राहिलेल्या सर्व लोकास गारद्यांचा नायक नबूजरदान याने गदल्या बिन अहिकाम याच्या स्वाधीन केले होते, त्यास नेले. इश्माएल बिन नथन्या याने त्यास बंदिवान करून नेले व तो अम्मोनी लोकांकडे जावयास निघाला. मग योहानान बिन कारेह व त्याच्या बरोबर असलेले सैन्याचे सर्व नायक यांनी इश्माएल बिन नथन्या याने केलेल्या सर्व दुष्कर्मांची बातमी ऐकली. तेव्हा ते बरोबर सर्व माणसे घेऊन इश्माएल बिन नथन्या याजशी लढावयास गेले. त्यांनी गिबोनाजवळ मोठा तलाव आहे तेथे त्यास गाठिले. तेव्हा असे झाले की इश्माएला बरोबर असलेल्या सर्व लोकांनी योहानान बिन कारेह व त्याबरोबरचे सैन्याचे सर्व नायक यास पाहिले. तेव्हा त्यास आनंद झाला.
जे सर्व लोक इश्माएलाने मिस्पा येथून पकडून नेले होते ते उलटून योहानान बिन कारेह याजकडे गेले. पण इश्माएल बिन नथन्या 8 असाम्यांसह योहानानापासून निष्ठून अम्मोनी लोकांकडे गेला. मग गदल्या बिन अहोकाम यास मारल्यावर इश्माएल बिन नथन्या याने जे योद्धे, स्त्रिया, मुले व खोजे यास धरून मिस्पा येथून नेले होते त्यास योहानान बिन कारेह व त्याच्या बरोबर असलेले सैन्याचे सर्व नायक यांनी मिस्पा येथे त्यांच्या हातून सोडवून गिबोनाहून परत आणले. त्या सर्व अवशिष्ट लोकास घेऊन ते मिसर देशास जाण्याच्या हेतूने बेथलेहेम नजीक गेरुथ किम्हाम येथे खासद्यांच्या भीतीने जाऊन राहिले. त्यास त्यांचे भय होते, कारण बाबेलाच्या राजाने ज्या गदल्या बिन अहिकाम यास देशाचा अधिपती नेमिले होते त्यास इश्माएल बिन नथन्या याने जीवे मारिले होते.